मंत्री महोदयांच्या समवेत झालेले आहे आणि कृती समितीने चांगलं असं यश मिळवण्यामध्ये आज आपली खऱ्या अर्थानं युक्तिवाद करून कृती समितीने कामगारांना आनंद देण्याचं काम आज केलेलं आहे। प्रामुख्यानं 3 निर्णय आज झालेले आहेत, ज्यामध्ये आपला वेतनवाढीचा दर हा एकतर्फी 3% वरून 2% करण्यात आला होता। तो 3% करण्यात कृती समितीला यश आलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे फार मोठं यश आहे, कारण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे की चालक वाहक कार्यशाळा लिपिकांना त्यामुळं किती पैशाची वाढ होणार आहे। दुसरी बाब महागाई भत्ता, जो त्या दिवशी त्यांनी 58% जाहीर केलेला होता, तो महागाई भत्ता आज 58% त्यांनी जाहीर केलेला आहे। घरभाडे भत्ता सुद्धा आपण अजून 8, 16, 24 वर लटकलो होतो, तो आता 10, 20, 30% जुलै पेढी ऑगस्ट महिन्यापासून आपल्याला घरभाडे भत्ता सुद्धा 10, 20, 30% करण्याचं मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे। कृती समितीतल्या सगळ्या संघटनांच्या प्रमुखांनी आजच्या चर्चेमध्ये सहभागी झाले। हे सहभागी होत असताना महिन्याला सुमारे 44.66 कोटी रुपयाचा आर्थिक भार, म्हणजे जवळजवळ 45 कोटी रुपये परत आपण आता दर महिन्याचा पगार वाढून घेतला आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता 58% करण्याला 13.20 कोटी, घरभाडे भत्ता 10, 20, 30% करण्याला 4.40 कोटी, वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करण्याचे 27.6 कोटी, असं 44.66 कोटी आपण मिळवत आलेलो आहे। आपल्या थकबाकीविषयी कृती समितीच्या सगळ्या माननीय नेत्यांनी अतिशय आग्रहाने हट्ट धरला। त्यामध्ये आपला जो फरक निघणार आहे तो फरक सुमारे 2740 कोटी आणि वैधानिक देणी जे आहेत, ज्यामध्ये 2850 कोटी रुपये असे आपल्याला फरकाचं देणं आहे। ते फरक मंत्री महोदयांनी सांगितलंय की एक राज्य सरकारचं एक आपल्याला ते अकाउंट ओपन करायचं, ज्याच्यामध्ये त्यांनी नवीन हेड निर्माण जर झालं तर त्यामध्ये मी तातडीनं तुमचं फरक सुद्धा देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। एकंदरीतच काय की आज ही चर्चा करत असताना 3 गोष्टी जी होत्या त्या 3 गोष्टीवरती कृती समिती यशस्वी झाली, परंतु ज्या गोष्टीसाठी कृती समिती ही स्थापन झालेली आहे ते म्हणजे राज्य सरकार एवढं एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालं पाहिजे आणि त्या वेतनासंदर्भात सुद्धा या सगळ्या मंडळींनी राज्य सरकार एवढं आमचं वेतन झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह मंत्री महोदयांना धरला आणि त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे कबूल केलं की माझी सुद्धा इच्छा आहे, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा आहे, एसटी कर्मचारी आणि राज्य सरकारचे कर्मचारी यांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे। आणि त्या संदर्भात ते म्हणाले की त्याची नवीन वेतनवाढीची सुरुवात आपण मला डिसेंबरपर्यंतची मुदत वाढ द्या आणि राज्य सरकार एवढं वेतन करण्यासंदर्भातली ती सगळी सुरुवात आपण जानेवारीपासून करूया। हे सगळं मित्रांनो आता अधिवेशन चालू आहे। अधिवेशन चालू असल्यामुळे मंत्री महोदयांचा अधिकार आहे की अधिवेशन जर चालू असलं तर त्याची घोषणा उद्या त्यांना सभागृहात करणं आवश्यक आहे। उद्या घोषणा सभागृहामध्ये काय होतीये याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, पण आम्हाला विश्वास आहे की जे काही मी आता बोलले कृती समितीच्या वतीनं त्याच घोषणा उद्या सभागृहात केल्या जातील। अन्यथा आपल्याला माहिती आहे की आंदोलनाचा हत्यार आपल्या हातामध्ये आहे। पण मित्रांनो, मी 2दा 3दा तुम्हाला सांगतोय की कृती समितीने फार निगरगट्ट होऊन अगदी हाय पॉवर कमिटीने जरी निर्णय नाकारला असला तरी शेवटी ती करण्याची तरतूद होती ते सांगितलं। शिवाय आपल्याला रावते साहेबांच्या परिपत्रकात 2.3% राज्य सरकार लागू झालं केलं जाईल हे सांगितलं। परत 21 जे परिपत्रक केलं होतं 5-4-2.5 त्यामध्ये सुद्धा लिहिलेला पुरावा दिला। पण आपल्याला 1% वेतनवाढ झाल्यामुळे तुम्हाला सांगतो, चालक आपला 1/4/16चा मूळ वेतनात ज्याचं 12,080 होतं त्याचं 1/4/20ला 20,290 बेसिक होणार आहे आणि 1/4/26ला 24,228 बेसिक होणार आहे। म्हणजेच जून 2026चं मूळ वेतन 23,301 म्हणजे 24,228 मधून 23,301 जर मायनस केलं तर सुमारे 927 म्हणजे 1,000 रुपये आपल्याला मूळ वेतनात वाढणार आहेत। त्याचा जर फरक काढला आपला तर मूळ वेतनाचा फरक 69,729, महागाई भत्ता 23,518 आणि घरभाडे भत्ता 5370 असं जवळजवळ 1% वेतनवाढ वाढल्यानं 98,617 रुपये चालकाचा एकूण फरकाची रक्कम, वाहकाची 92,091 आणि आपले जे क्लर्क लोक आहेत त्यांची 1,04,21 रुपयाची रक्कम एवढी मिळून घेण्यात कृती समिती यशस्वी ठरलेली आहे। आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी एका विचाराने वेगळ्या वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचाराचे असलो तरी हातात हात घेऊन प्रामाणिकपणे तुमच्यासाठी लढतोय, तेव्हा तुम्ही सर्वांनी साथ देताय त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। उद्या सभागृहातली घोषणा झाल्यानंतर आपल्या पुढच्या सोमवारचं 29चं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या आंदोलन जे आहे त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये कृती समितीच्या संदर्भात आमच्याकडनं कोणी एक सहकारी किंवा काय असेल ते लोक तुम्हाला 29च्या आंदोलनासंदर्भात व्हिडिओ काढून टाकतील। परंतु आज मंत्री महोदयांचे आम्ही कृती समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो। धन्यवाद।